Today's I will discussing the Rutherford atomic models or Rutherford nuclear models of the atoms. In the previous lecture, I will discussing the which models Dalton's atomic theory and the Thomson's palm pudding models. I will discussing the last lecture. In this lecture, I will discussing the Rutherford nuclear models of the atoms. Okay, Rutherford nuclear models of the atoms. रुदरफोर्ड या सायंटिस्टनं काय केलं की जे काही आपण दोन थेरी बघितल्या कोणाकोणाच्या डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी आणि थॉम्सन्स ॲटॉमिक थेरी या थेरीमध्ये जे काही ॲटमचं स्ट्रक्चर त्यांनी डिफाईन केलेलं आहे कोणी डॉल्टन्स आणि थॉम्सन्स यांनी जे काही ॲटमचं स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे त्याच्या स्ट्रक्चरच्या व्हासली नंतरच्या स्ट्रक्चरच्या पुढं जाऊन त्या स्ट्रक्चरच्या पुढं जाऊन रुदरफोर्ड यांनी एक नवीन मॉडेल तयार केलं या ॲटमचं स्ट्रक्चर कसं असणार तर आपण बघूया. रुदरफोर्ड स्टडीज द इनसाइड द ॲटम्स बाय हिज सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फोर्थ द न्यूक्लियर मॉडेल्स ऑफ ॲटम्स इन द इयर ऑफ 1911. 1911मध्ये त्यांनी हे मॉडेल त्यांच्या अभ्यासातून मांडलं. Rutherford took a very thin gold foil. Thickness is a 10⁻⁻⁴ मिलीमीटर. म्हणजे रुदरफोर्डनं काय केलं एक पातळ पत्रा घेतला कशाचा गोल्डचा फॉईल म्हणजे पत्रा गोल्डचा एक पत्रा घेतला पातळ त्याची थिकनेस त्याची जाडी किती आहे 10⁻⁻⁴ मिलीमीटर आहे म्हणजे किती खूप लहान झिरोपेक्षा खूप लहान 0.00000 असे 7 टाइम 0 नंतर तिथं ते मिलीमीटर तर ते एवढा खूप लहान पत्रा घेतला म्हणजे एवढी थिकनेस त्या पत्र्याची लहान होते. अँड त्याने काय केलं ते पत्रा घेतला गोल्डचा आणि बंबार्डेड इट विथ द पॉझिटिव्हली चार्जड अल्फा पार्टिकल्स इमिटेड बाय द रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स. काय केलं त्यानं की जे काही पातळ पत्र आहे त्या पातळ पत्र्यावर जे काही अल्फा रेज काय केले याच्यावर बंबार्डेड केली. बंबार्डेड म्हणजे काय आदळले किंवा टाकले याच्यावर. तुम्हाला फिगरमध्ये दाखवले की अल्फा पार्टिकल्स फिगर सी दी अल्फा पार्टिकल्स दिस इज दी अल्फा पार्टिकल्स अँड दिस इज दी रेडिएक्टिव्ह मटेरियल्स दॅट द इमिट दी अल्फा पार्टिकल्स. या मटेरियलपासून अल्फा पार्टिकल्स इमिट व्हायलेत कशावर व्हायले तर ह्या गोल्ड फॉईलवर जे काही गोल्डचा पत्रा दिसायला आहे याच्यावर इमिट व्हायलेत रेज अल्फा किरण याच्यावर इमिट होत आहेत. याच्यात तुम्हाला दिसत आहे तिथं काय की अल्फा रेज इमिट करायले कोण रुदरफोर्डनं काय केलं की अल्फा रेज त्या पत्र्यावर इमिट केली. अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स द फ्लोरेसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. आणि त्याने काय केलं की त्यांचा जे काही इमिशनचा पाथ आहे जे काही रस्ता आहे म्हणजे ते त्याच्यावर जर जेव्हा आपण बंबार्डेड करायलो रेज अल्फा रेज आपण त्याच्यावर बंबार्डेड करायलो टाकायलो तेव्हा त्या अल्फा रेजचा रस्ता ते अल्फा रेज कसे चालले ते त्यांनी पाहिलं कशाच्या आधारे फ्लोरोसेन्स स्क्रीनच्या आधारे. म्हणजे त्याच्या जे काही गोल्ड फॉईलच्या अराउंडला एक तुम्हाला फ्लोरेसन ट्यूब दिसायली फ्लोरेसन स्क्रीन दिसायली ही अराउंड त्याच्या आधारे त्यानं काय केलं की त्या अल्फा रेजचं जे काही इमिशन व्हायले जे काही डिप्लेक्शन व्हायले ज्या अँगलचं त्या अल्फा रेज कशा प्रकारे चाललेत ते त्यानं ऑब्झर्व केलं त्या पत्र्याच्या साह्याने. ओके gold foils it was the expected that the alpha particles would get the reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atoms. त्याने काय केलं की अल्फा पार्टिकल्स हे त्याच्या पत्र्यावर आढळले तेव्हा त्याला काय आढळलं की पॉझिटिव्हली चार्ज mass were evenly distributed inside the atoms. Unexpectedly, most of the alpha particles went straight through the foils. The small number of the alpha particles get deflected from the original parts and small angles. आणि त्यानं ऑब्झर्व काय केलं की त्याला आपल्या दोन थेअरीच्या अनुसार काय सांगितलं होतं की सगळ्या त्या याच्यामध्ये त्या ॲटममध्ये
काय असतं की जे काही म्हणजे भाग असतो लाल कलरचा जे पोर्शन होता त्याच्यामध्ये काय आहे की पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि ते पॉझिटिव्हली चार्ज यानं काय केलं रुदरफोर्डनं की त्या पत्र्यावर जे काही इमिशन केलं ते पत्र आहे त्या पत्र्यावर काय केलं की अल्फा रेज आपण बंबार्डेड केल्या तेव्हा काही रेज काय झाले काही रेज त्या पत्र्याच्या आरपार गेले काही रेज त्या पत्र्याच्या आरपार गेली म्हणजे दुसऱ्या साईडनं म्हणजे इकडल्या साईडनं काही मधातून आणि नंतर काय झालं की मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू द कॉइल्स आणि काय काय झाले काय काय अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट गेले म्हणजे हे अल्फा पार्टिकल्स आणि हे या पत्र्यामधून असे स्ट्रेट गेले ठीक आहे थ्रू अ फॉइल्स स्मॉल अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल पाथ आणि काही काही अल्फा पार्टिकल्स खूप कमी अल्फा पार्टिकल्स हे रिगेन्स वापस आले म्हणजे इथं गेले आणि इथून वापस आले म्हणजे इथं जर माझा हात आहे आणि हे फॉईल आहे तुम्हाला दिसत असेल तर इथं काय आहे खाचा येतात इथं बघा खाचा येतात तर जेव्हा हे अल्फा पार्टिकल्स याच्यामध्ये जेव्हा हा एक अल्फा पार्टिकल आहे आणि हा अल्फा पार्टिकल इथं आला तर हा काय झाला इथं ऑब्स्ट्रॅक्ट झाला ऑब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय ताळटा आणि ताळट्यामुळे काय झालं वापस येते रिगेन्स इट्स ओरिजिनल पास तसाच त्याचप्रमाणे कुठंतरी काही ताळलं तर ते वापस आलं म्हणजे काही काही अल्फा पार्टिकल्स हे वापससुद्धा आले आणि काही काही अल्फा पार्टिकल्स हे त्याच्या खूप मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स आर गेट आउटसाइड दी फॉइल्स त्या पत्र्याच्या आउटसाईड गेले आणि काही अल्फा पार्टिकल्स हे रिगेन्स वापस आले ठीक आहे तर still the smaller alpha particles get deflected through the large angles and surprisingly one alpha particles out of the 20,000 bound backs in the direction opposite to the original path आणि सरप्रायझिंगची एक गोष्ट आहे की एक अल्फा पार्टिकल 20,000पैकी एक अल्फा पार्टिकल्स हे रिगेन्स वापस आला पण ओरिजिनल पाथ म्हणजे त्या अल्फा पार्टिकलला वापस कधी येणार तर तिथं काहीतरी ऑब्स्ट्रॅकल असेल काहीतरी अडथळा असेल तेव्हा काय येणार वापस येणार आणि एक अल्फा पार्टिकल ज्या काही स्ट्रेट लाईननं निघाला होता आणि ते कुठे गेला त्याच्या सेंटरला गेला ॲटमच्या सेंटरला गेला त्या पत्र्याच्या सेंटरला गेला आणि तो रिगेन्स वापस आला म्हणजे ओरिजिनल पाथनं वापस आला तर ते यांनी ऑब्झर्व केलं काय ऑब्झर्व केलं की एक पत्रा घेतला त्यानं गोल्डचा थिन पत्रा आहे त्याची थिकनेस आहे 10⁻⁴ मिलीमीटर आणि त्यानं काय केलं की अल्फा रेज काय केलं त्या पत्र्यावर बंबार्डेड केली जेव्हा मोस्ट ऑफ द अल्फा रेज आर बॅक टू दी म्हणजे काही म्हणजे खूप जास्त अल्फा रेज काय झाले याच्यामधून त्या पत्र्यामधून आरपार गेले आणि काही अल्फा रेज हे वापस आले लार्ज अँगलनं जे काही वापस येण्याचा अँगल आहे ते लार्ज अँगलनं आणि 20,000पैकी एक अल्फा रेज हा कसा झाला हा अल्फा रेज हे ओरिजिनल पाथनं वापस आला ठीक आहे तर ओरिजिनल पाथनं वापस आला एक अल्फा रेज त्याच्या जे काही म्हणजे हे जर बिंदू असेल या बिंदूमधून जर रेज पास होत असेल तर याच बिंदूकडं असाच याच डायरेक्शननं म्हणजे या बिंदूवरून हे चाललं आहे अल्फा रेज आणि याच बिंदूमधून इथं काहीतरी अडथळा आला आणि मग हे काय झालं इथून असं वापस आला तुम्हाला जर डायग्रामच्या स्वरूपात दाखवायचं असेल तर इथं बघा की एक अल्फा रेज असा झाला आणि या पत्र्याला आदळला ठीक आहे या पत्र्याला आदळला तर इथून हा डबल याच डायरेक्शननं वापस आला तर हा 20,000पैकी हा एक अल्फा रेज वापस आला ठीक आहे तर हे त्यानं ऑब्झर्व केलं याची फिगर तुम्हाला कशा प्रकारे ते एक्सपेरिमेंट झाला इथं बघा की अल्फा पार्टिकल्स दिस इज द अल्फा पार्टिकल्स दिस विल बी द अल्फा पार्टिकल्स emission of the alpha particles and this is the gold foil and surrounding in the fluorescence screen याच्या बाजूला फ्लोरेसेन्स स्क्रीन आहे ही फ्लोरेसेन्स स्क्रीनच्या साहाय्याने आपण त्याचे अँगल डिटेक्ट करू शकलो होतो तर ही त्याची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे आणि ही स्लिट म्हणजे काय पोकळी तर याच्यामधून हा एक रेज काय झाला वापस आला त्याच्या ओरिजिनल पाथ हे जिथं दिसायला तुम्हाला एक रेज काय आला वापस आला तर याने हे ऑब्झर्व केलं आणि त्याचं ऑब्झर्वेशन काय झालं की द लार्ज नंबर ऑफ द अल्फा पार्टिकल्स दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल इंडिकेट दॅट देअर वॉज नो ऑब्स्ट्रॅकल इन देअर पाथ आणि म्हणजे
खूप अल्फा पार्टिकल्स म्हणजे मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स आर पास इन दी फॉईल. म्हणजे काय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही अल्फा पार्टिकल आपण पाठवले होते, बंबार्डेड केले होते त्या गोल्ड फॉईलवर, ते काय झाले की त्या पत्र्याच्या आरपार गेले. पण मग आरपार गेले म्हणजे तिथं काय झालं, तिथं कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता. आरपार जाणे म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचा तिथं अडथळा नव्हता किंवा ऑब्स्ट्रॅकल तिथं कुठल्याही प्रकारचं नव्हतं. त्याच्यामुळं ते काय आरपार जाऊ शकले. ओके, इट मीन्स दॅट देअर मस्ट बी द मेनली अँड एम्प्टी स्पेस इनसाइड द ॲटम्स. आणि त्याच्यामुळंच आपल्याला इथं ऑब्झर्व झालं की जर अल्फा पार्टिकल त्याच्या मधातून जाऊ शकले म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आहे, तर तिच्यामधून म्हणजे त्या ॲटममध्ये काहीतरी पोकळी असेल, ॲटममध्ये पोकळी असेल, एम्प्टी स्पेस आहे असं आपल्याला तिथं ऑब्झर्व झालं इन द सॉलिड गोल्ड फॉईल. आणि ते कुठं आपण ऑब्झर्व केलं तर सॉलिड गोल्ड फॉईलच्या एक्सपेरिमेंटच्या आधारे आपण ते ऑब्झर्व केलं. द स्मॉल नंबर ऑफ द अल्फा पार्टिकल्स दॅट गेट डिफ्लेक्टेड थ्रू अ स्मॉल ऑर बिग अँगल्स मस्ट हॅव फेस अँड द ऑब्स्ट्रॅकल्स इन दिअर पाथ. आणि काय काय अल्फा पार्टिकल्स हे जे वापस आलते म्हणजे काय काय अल्फा पार्टिकल्स काही स्मॉल अँगलनं काही मोठ्या अँगलनं जे रिगेन्स वापस आलते, ज्या ओरिजिनल पाथकडे वापस आलते. म्हणजे आपण असा पाठवला तर ते असे झाले किंवा असे म्हणजे वापस आले एनी डायरेक्शननं. तर स्मॉल अँगल किंवा लार्ज अँगल, कमी अँगलनं किंवा जास्त अँगलनं ते वापस आले. तर तेव्हा वापस येण्याचं कारण काय की त्यांच्या वाटेमध्ये ऑब्स्ट्रॅकल होता. त्यांच्या वाटेमध्ये काय ऑब्स्ट्रॅकल तिथं जाणवले आणि ऑब्स्ट्रॅकल होता याच्यामुळं काय झालं ते वापस आले असं तिथे त्यांनी इथं ऑब्झर्व केलं. रुदरफोर्ड्सने इथं ऑब्झर्व केलं. The alpha particles, the small number of the alpha particles that get deflected through the small or big angles must have the faced and obstacles in their path. It means that the positively charged and the heavily part causing obstruction would be in the center of the atoms. From this Rutherford put the fourth a nuclear models for the atoms as follows. त्यांनी काय केलं की जे काही इट मीन्स दॅट द पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड हेविली पार्ट कॉझिंग द ऑब्स्ट्रॅकल्स, जे काही पॉझिटिव्हली पार्ट आहे, जे काही हेविली पार्ट आहे, जे ऑब्स्ट्रॅकल कॉज करायले, जे काही अडथळे कॉज करायले, अडथळे घडून आणायले, ते कुठं असतात सेंटरला असतात, ॲटमच्या सेंटरला. म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर त्यांनी डिफाईन केलं. सुरुवातीला दोन सायंटिस्टने ॲटमचं स्ट्रक्चर कसं डिफाईन केलं की ॲटम हा भरीव असतो आणि त्याचे जे काही सराउंडिंगला लाल कलरचा पार्ट आहे, पाल्म पुडिंग मॉडेल्समध्ये त्याच्यामध्ये लाल कलरचं दिसते किंवा टरबुजामध्ये त्याच्यामध्ये काय असते की इलेक्ट्रॉन्स जे काही निगेटिव्हली चार्ज असतात त्याच्यामध्ये इम्बेडेड असतात, इम्बेडेड इन द सिस्टीम्स असतात असं त्यांनी सांगितलं. डॉल्टन्स आणि थॉम्सन्सनं सांगितलं की इलेक्ट्रॉन्स इम्बेडेड असतात. डॉल्टननं सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे भरीव असतात. पण रुदरफोर्ड काय सांगतो की ॲटम्समध्ये स्पेस असतो, पोकळी असते आणि त्या ॲटम्समध्ये स्पेस असतो, पोकळी असते आणि त्याच्या ॲटममध्ये जे काही ॲटमचं स्ट्रक्चर आहे त्या ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही केंद्रक आहे, जे काही केंद्रबिंदू आहे तिथं पॉझिटिव्हली चार्ज हे कॉन्सन्ट्रेटेड असतात. म्हणजे काय पॉझिटिव्हली चार्ज हे त्याच्यामध्ये एकवटलेले असतात. कुठं असतात ते फक्त केंद्रकामध्ये असतात. ठीक आहे, तर हे कोणी सांगितलं? रुदरफोर्डनं सांगितलं. रुदरफोर्डनं काय सांगितलं की पॉझिटिव्हली चार्ज आर कॉन्सन्ट्रेटेड इन द सेंटर ऑफ द ॲटम्स. ॲटमच्या सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज कॉन्सन्ट्रेटेड असतात. त्याचं जे काही मॉडेल मांडलं ते मॉडेल तुम्हाला रुदरफोर्डचं एक इमेज आहे आणि रुदरफोर्डच्या इमेजच्या बाजूला तुम्हाला ते मॉडेल दिसायले. त्या मॉडेलच्या मधामध्ये जे काही डॉट 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 डॅश डॅश दाखवलं तिथं तर ते त्याच्या ॲटमची बाउंड्री आहे आणि त्याच्या मधामध्ये तुम्हाला जे दिसत असेल की एक लाल कलरचं शेडेड रिजन दिसायला आहे आणि ते लाल कलरचं शेडेड रिजन म्हणजेच काय की पॉझिटिव्हली चार्ज ॲटम, पॉझिटिव्हली चार्ज तिथं आहे आणि ते कुठं आहे तर ते सेंटरला आहे, ॲटमच्या सेंटरला आहे. तर एक थिंग लक्षात आली की म्हणजे जे काही पॉझिटिव्हली चार्ज असतो तो पॉझिटिव्हली चार्ज हे ॲटमच्या सेंटरला असतो. हे रुदरफोर्ड यांनी प्रूव्ह केलं. आता त्याच्यानंतर देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. त्यांचं ऑब्झर्वेशन झालं. ऑब्झर्वेशन नंतर त्यांनी काहीतरी सिद्धांत मांडले, त्यांनी काहीतरी त्याच्यावर निष्कर्ष काढले. काय निष्कर्ष काढले? देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम्स.
सेंटर ऑफ द ॲटम्सवर, सेंटर म्हणजे ॲटमच्या सेंटरमध्ये, त्याच्या केंद्रबिंदूमध्ये, केंद्रकामध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. तर न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो असं त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? रुदरफोर्डने. रुदरफोर्डच्या निष्कर्षानुसार पहिला निष्कर्ष आहे की देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम्स. ॲटमच्या सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज असतो. सेकंड इज अ ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणि त्यांनी काय सांगितलं की जे काही मास आहे, ॲटमचं जे काही मास आहे, हे सर्व मास हे कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. केंद्रकामध्ये ॲटमचं सर्व मास हे कॉन्सन्ट्रेटेड असते, म्हणजे एकवटलेलं असते. सर्व काही मास कुठं असते? सेंटरमध्ये असते, आपण असं म्हटलं. त्या रुदरफोर्डनं म्हटलं. आणि आपल्याला इन जनरलमध्ये जरी आपण बोलायचं झालं तर जेव्हा आपण वर्तुळ ड्रॉ करतो तेव्हा एक काहीतरी स्पेसिफिक अंतर घेतो आणि एक बिंदू कॉन्स्टंट ठेवतो. तर एक बिंदू कॉन्स्टंट ठेवतो आणि आपण वर्तुळ ड्रॉ करतो तेव्हा जे काही बिंदू आहे ते काय असते? त्याचं मास असते. मग ते मास तिथं कॉन्सन्ट्रेटेड असते. ठीक आहे. तर ते काय केंद्रकामध्ये सर्व मास हे कॉन्सन्ट्रेटेड असते. हे ॲटमबद्दल रुदरफोर्ड यांनी मांडलं. थर्ड इज अ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस. आता जे काही थॉम्सन्सनं निगेटिव्हली चार्ज म्हणलं होतं की पॉझिटिव्ह चार्जमध्ये इम्बेडेड असतात, पॉझिटिव्हली पोर्शनमध्ये इम्बेडेड असतात, भागामध्ये इम्बेडेड असतात, घुसलेले असतात. तर जो काही निगेटिव्हली इलेक्ट्रॉनचं मग काय? तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की रुदरफोर्ड म्हणतो की जे काही इलेक्ट्रॉन असतात हे इलेक्ट्रॉन्स ते पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असते, ते न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये फिरत असतात. न्यूक्लियसच्या सराउंडिंगमध्ये, न्यूक्लियस हे पॉझिटिव्हली चार्ज आहे, या पॉझिटिव्हली चार्जच्या सराउंडिंगमध्ये कोण फिरत असतं? तर इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात. द total negatively charge on all the electrons is equal to the positively charge on the nucleus. As the opposite charge are balanced, the atom is इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि जे काही टोटल चार्जेस निगेटिव्हली चार्ज, जेवढे काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे काही सराउंडिंगला फिरायत, कशाच्या? या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला जे काही इलेक्ट्रॉन्स फिरणार आहेत, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह सराउंडिंग न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्सचा चार्ज कोणता असतो? तर निगेटिव्हली चार्ज असतो. केंद्रकामध्ये कोणता चार्ज असतो? तर पॉझिटिव्हली चार्ज असतो. आणि जेवढा काही इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज आहे आणि जेवढा काही न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्हली चार्जमधला चार्ज आहे, तर या दोघांमधले चार्जेस, या दोघांमधले जे काही भार आहे, विद्युत भार आहे, हे कसा असतो? सारखा असतो. आणि या दोघांमधला विद्युत भार जे काही चार्जेस हे सारखे असतात, चार्जेस सारखे असले तर त्यांच्या दोघांमधले जे इथं जर 20 चार्जेस असले, इथं जर 20 चार्जेस असले, इथं पॉझिटिव्ह 20, इथं निगेटिव्ह 20, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार? न्यूट्रल होणार. मग त्यांची दोघांची वजाबाकी काय होणार किंवा बेरीज काय होणार? बेरीज काय होणार? त्यांच्या दोघांची न्यूट्रल होणार. पॉझिटिव्ह 20 आणि निगेटिव्ह 20 इज इक्वल टू द 0. म्हणजे यांच्या दोघांमध्ये न्यूट्रल कंडिशन येणार. काय येणार? न्यूट्रल कंडिशन. तर ती तुम्हाला इथं ऑब्झर्व व्हायचं. थॉम्सननं पण ते सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटम्स हा न्यूट्रल असतो असं सांगितलं होतं. आणि चार्जेस काय होतात? ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे न्यूट्रल होतात. याच्या रुदरफोर्डनं काय सांगितलं? रुदरफोर्डनं पण तेच पॉस्ट्युलेट इथं मांडलं. देअर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. याच्यामध्ये जे काही रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन जसं रिव्हॉल्व होतात आणि सेंटर जे काही तुम्हाला स्ट्रक्चर आहे, तुम्हाला काढून दाखवतो मी. दिस इज अ बाउंड्री अँड दिस इज द ॲटम्स. हे जे आहे हे काय आहे की हे पॉझिटिव्ह हे काय आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्हली न्यूक्लियस आहे. ठीक आहे, एन फॉर न्यूक्लियस. ओके, हे पॉझिटिव्हली न्यूक्लियस आहे. आणि इथं जे काही याच्या शेल असतात, याच्या सराउंडिंगला इथं इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स, इथं 2 इलेक्ट्रॉन्स असे सेल असतात याच्या न्यूक्लियसच्या. हे आपण स्ट्रक्चर पुढे बघणारच आहेत. नील बोर्स मॉडेल्समध्ये आपण स्ट्रक्चर बघणार आहेत. तर याच्यामध्ये हे जे केंद्रक आहे, दिस इज द केंद्र म्हणजे काय? न्यूक्लियस. या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात. हे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियस भोवती फिरत असतात. आणि इलेक्ट्रॉन्सवर जेवढा काही चार्ज आहे तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज
न्यूक्लियसमध्ये पण असतो. म्हणजे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्समधला चार्ज न्यूट्रल होतो, हे आपण बघितलं. पण हे जे काही न्यूक्लियस आहे, म्हणजे जे काही केंद्रक आहे आणि जे काही ॲटमची ही बाउंड्री आहे, त्या ॲटमच्या बाउंड्रीमध्ये आणि न्यूक्लियसमध्ये इथं जे काही तुम्हाला स्पेस दिसायला आहे, दिस इज अ एम्प्टी स्पेस, दिस इज अ एम्प्टी स्पेस, दिस इज अ एम्प्टी स्पेस, हे जे काही तुम्हाला एम्प्टी स्पेस दिसायला आहे, हे बघा इथं एम्प्टी स्पेस, हे एम्प्टी स्पेस, हे तुम्हाला एम्प्टी स्पेस दिसायला आहे. तर हे जो एम्प्टी स्पेस आहे, हे एम्प्टी स्पेस असतो कुठं कुठं असतो, तर केंद्रकामध्ये आणि त्याच्या सराउंडिंगच्या न्यूक्लियसमध्ये, यांच्या दोघांमध्ये काय असतो, एक एम्प्टी स्पेस असतो. म्हणजे त्यांच्या इलेक्ट्रॉन्स जे काही त्यांचा पाथ आहे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होण्याचा, आणि केंद्रकामध्ये म्हणजे केंद्रक आणि जे काही इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये काय असतो, एम्प्टी स्पेस असतो, काहीतरी म्हणजे पोकळी असते. ठीक आहे. तर हे आपल्याला इथं समजलं. तर 5 त्याचे म्हणजे 5 त्याचे निष्कर्ष आले. तर कुठले कुठले, तर पहिला आहे की इलेक्ट्रॉन्स म्हणजे जे काही पॉझिटिव्हली चार्ज आहे ते कुठं असतं, सेंटरला असते. सेकंड काय सांगितलं आहे की जे काही त्याचं मास असते, जे काही ॲटमचं मास असते, ते ॲटमचं मास हे न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते. तिसरं, जे काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात ते ॲटमच्या म्हणजे ते काही जे म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात त्याला इलेक्ट्रॉन असं म्हणतो आपण, ते न्यूक्लियसच्या भोवती केंद्रकाभोवती रिव्हॉल्व होतात, म्हणजे ते परिभ्रमण करत असतात. चौथा पॉईंट आहे की जे काही टोटल निगेटिव्हली चार्ज आहे आणि टोटल पॉझिटिव्हली चार्ज आहे यांची न्यूट्रल होते, म्हणजे ते विद्युत भार हा न्यूट्रल होतो आणि त्याच्या ॲटम कसा होतो, न्यूट्रल होतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज त्याच्यामध्ये राहत नाही ॲटमच्या कंडिशनमध्ये. नंतर 5व्या कंडिशनमध्ये काय सांगितलं आहे की देअर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द इलेक्ट्रॉन्स अँड द न्यूक्लियस. जे काही न्यूक्लियस आहे ॲटमचं, जे काही न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहे याच्यामध्ये स्पेस असतो, ज्याच्यामध्ये स्पेस असतो इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियसमध्ये. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज जे काही न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रॉन्समध्ये स्पेस असतो, असं रुदरफोर्ड या सायंटिस्टनी शोधून काढलं. अँड इस्टॅब्लिश द लॉज ऑफ द फिजिक्स. इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी इज रिव्हॉल्विंग इन द सर्क्युलर ऑर्बिट्स. इट्स एनर्जी डिक्रीजेस म्हणजे काय की जेव्हा एखादा, रुदरफोर्डनं काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात. इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात कशामध्ये, ऑर्बिटमध्ये, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सांगितलं त्यांनी की इलेक्ट्रॉन्स हे ॲटमच्या म्हणजे जे काही ॲटममधला जे काही न्यूक्लियस असतो न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व होतात, अराउंड दी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ते रिव्हॉल्व होतात, गोलाकार ऑर्बिटमध्ये ते रिव्हॉल्व होतात. पण फिजिक्सचा लॉ काय सांगतो की जेव्हा इलेक्ट्रिकली चार्जेस, कुठलाही इलेक्ट्रिकल चार्जेस जेव्हा रिव्हॉल्व होतो तेव्हा त्याची एनर्जी ही कमी होते. म्हणजे जी काही त्याला एनर्जी लागते रिव्हॉल्व होण्यासाठी कुठलीही बॉडी मोशन होण्यासाठी किंवा रिव्हॉल्व होण्यासाठी, फिरण्यासाठी तिला काहीतरी एनर्जी लागते. आणि ती एनर्जी ही किती काळ चालते त्या एनर्जीवर डिपेंड आहे. आपण जर गाडी स्टार्ट केली तर गाडी किती काळ चालते, जोपर्यंत आपण पेट्रोल आहे तोपर्यंत ती गाडी चालणार. पेट्रोल नसला गाडी चालणार का, नाही. तर त्याला काहीतरी इंधन लागणार. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन्स हे किती पण वेळेस म्हणजे किती पण काळासाठी हे रिव्हॉल्व होऊ शकतील का, तर होत नाहीत. फिजिक्सच्या लॉनुसार ते रिव्हॉल्व होत नाहीत. पण रुदरफोर्डनं असं सांगितलं नव्हतं की ते फक्त त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात पण, आणि त्याची एनर्जी ही डिक्रीज होते. हे फिजिक्सचा लॉ सांगतो. अकॉर्डिंग टू द रुदरफोर्ड्स मॉडेल्स टर्न्स आउट टू बी अनस्टेबल्स. आणि रुदरफोर्ड मॉडेल्स हे सिद्ध करू शकलं नाही की त्याची जी इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ही स्थिर असते, स्टेबल असते का अनस्टेबल असते, हे सिद्ध करू शकलं नाही. इन द रियालिटी हावेवर ऑल द ॲटम्स एक्सपेक्ट द रेडिएक्टिव्ह ॲटम्स. जे काही रेडिएक्टिव्ह ॲटम्स असतात, जे काही ऊर्जा जे काही ॲटम्स हे ऊर्जा बाहेर टाकतात. म्हणजे रेडिएक्टिव्ह म्हणजे काय की असे ॲटम्स जे काही ऊर्जा बाहेर टाकतात. किरणोत्सारी म्हणजे ऊर्जा बाहेर टाकणे, सूर्याप्रमाणे सूर्य जसा किरण हे इमिट करतो त्याच्या बॉडीपासून, त्याप्रमाणे असे ॲटम्स असतात ते सुद्धा एनर्जी ही इमिट करतात. तर तसे ॲटम्स हे इन द रियालिटी हावेवर ऑल द ॲटम्स एक्सेप्ट रेडिएक्टिव्ह ॲटम्स आर स्टेबल्स. म्हणजे रेडिएक्टिव्ह ॲटम्स म्हणजे किरणोत्सारी ॲटम्स सोडून बाकी सर्व ॲटम्समध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे स्टेबल असतात. आणि हे प्रूव्ह केलं आहे रुदरफोर्डचं. हे जे ड्रॉबॅक होता हे जर ते त्यांनी प्रूव्ह करू शकलं नाही. हे कोणी प्रूव्ह केलं आहे की नील्स बोर्स 1913मध्ये.
रुदरफोर्डनं 1911मध्ये हे मॉडेल्स मांडलं आणि 1913मध्ये निल्स बोर्स यांनी ही जी काही कमतरता होती रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये, जी काही एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स इन द सर्क्युलर ऑर्बिट्स ही किती असणार किंवा ती किती काळ टिकणार, हे प्रूव्ह कोणी केलं, तर नील बोर्स या सायंटिस्टने केलं. ओके, तर तुम्ही आज काय शिकले की अकॉर्डिंग टू द scientists, according to these models, Rutherford established that one. Shortly I will discussing the all contents. So in shortly, रुदरफोर्डनं काय केलं की एक पातळपत्रा घेतला. त्या पातळपत्राच्या साह्याने त्यानं अल्फा रेज इमिट केले. अल्फा रेज इमिट केल्यावर त्याला काय ऑब्झर्व झालं की काही रेज त्याच्या पत्राच्या बाहेर जातात आणि काही रेज हे रिगेन्स ओरिजिनल पाथनं वापस येतात, असं त्याला ऑब्झर्व झालं. त्याच्यानंतर त्यानं पॉस्च्युलेट काय मांडलं की जे काही ही त्याची डायग्राम कशा प्रकारे त्याने एक्सपेरिमेंट केला. नंतर त्यानं त्याचं पॉस्च्युलेट काय मांडलं की जे काही अल्फा पार्टिकल्स येतं, जे काही वापस येतात म्हणजे काय, जे सरळ जातात सरळ रेषेमध्ये किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही, तर त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रॅकल नसतो. आणि ज्या अल्फा पार्टिकल्स वापस आले, रिगेन्स आले, काही स्मॉल अँगलनं किंवा लार्ज अँगलनं, त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा आला, ऑब्स्ट्रॅकल आलं, आणि ते ऑब्स्ट्रॅकल म्हणजेच काय असतं, तर ते पॉझिटिव्हली हेवीली चार्ज, जे काही सेंटरमध्ये पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि पॉझिटिव्हली चार्ज हे सेंटरमध्ये असतो, त्याने इथं ऑब्झर्व केलं. आणि त्यानुसार त्यानं 5 निष्कर्ष मांडले. 5 निष्कर्ष कोणते आहेत त्याचे, की पहिला आहे की त्याच्या सेंटरमध्ये न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज असतो. सेकंड, जे काही मास असते, ऑल द ॲटम्सचं जे काही मास असतं, वस्तुमान असतं, हे न्यूक्लियसमध्ये साठवलेलं असतं. तिसरं आहे की इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन्स, हे त्याच्या म्हणजे न्यूक्लियसच्या अराउंडला फिरत असतात, परिभ्रमण करत असतात. चौथा पॉईंट आहे की टोटल निगेटिव्हली चार्ज, म्हणजे जे काही टोटल निगेटिव्हली चार्ज आणि टोटल पॉझिटिव्हली चार्ज, हे दोघांची बेरीज न्यूट्रल होते. पाचवा मुद्दा आहे की इलेक्ट्रॉन्स आणि जे काही सेंटर ऑफ द ॲटम्स किंवा न्यूक्लियस असतो किंवा पॉझिटिव्हली चार्ज सराउंडिंग न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स म्हणजे जे काही न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये स्पेस असतो, हे यांनी सांगितलं. आणि रुदरफोर्ड हे इस्टॅब्लिश करू शकला नाही की एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स किती असणार किंवा त्याची एनर्जी ही डिक्रीज होती का नाही, हे रुदरफोर्ड इस्टॅब्लिश म्हणजे सांगू शकला नाही, प्रूव्ह करू शकला नाही. तर याचं म्हणजे नील बोर्स यांनी 1913मध्ये हे डिस्कवर केलं. तर नील बोर ॲटॉमिक स्ट्रक्चर इन दी वी विल डिस्कसिंग इन दी नेक्स्ट लेक्चर. I hope you understand all the concept of Rutherford, Thomson's and Dalton's atomic theory. You can't understand this theory, these models. You can send your reply or your feedback. Okay, I will stop here.